हाय, हॅलो, नमस्कार. काल 9चा कॉल टाईम होता. लवकरच उठले होते. कारण म्हणलं निवांत आवरूया, छान स्वतःसाठी वेळ देऊया. बऱ्याच दिवसात अंड खाल्लं नव्हतं, तर काल मी अंडा मसाला करून घेऊन गेले होते आणि काय कमाल झाला होता माहितीये का? घराबाहेर पडले आणि बघते तर काय पाऊस, डोकंच फिरलं. म्हणलं काय चाललंय हे ऑक्टोबर हीटमध्ये कुठे पाऊस? आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघी सुद्धा एकत्र गेलो होतो. कारण बऱ्याचदा तिचा कॉल टाईम वेगळा असायचा, माझा कॉल टाईम वेगळा असायचा. सो आम्हाला वेगवेगळं जावं लागायचं. मग आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या नाहीत. तर काल आम्ही एकत्रच गेलो आणि एकाच रूममध्ये बसलो होतो. मी साक्षीच्या रूममध्ये बसले होते आणि मला ती वाईट वागवत होती. घालून पाडून बोलत होती, भांडणं करत होती माझ्याशी, मला चिमटे काढत होती. अजिबात असं काही करत नव्हती. मला त्रास द्यायला तिला आवडतो म्हणून बोलले. गोड बाळ आहे बरं का आमचं ते. मग छान-छान पटापटा आवरून आम्ही सीन्सला गेलो आणि खूप सीन्स होते. पण या सगळ्यात खाण्याकडे आम्ही कुणीही दुर्लक्ष करत नाही. कारण सेटवरचे सगळेच फूडी आहेत. त्यामुळे सतत आम्ही काही ना काहीतरी चरत असतोच. हां, पण डाएट चालू झालाय त्यामुळे मी डाएट पाळते. नाहीतर माझ्या डायटिशियनने, माझ्या ट्रेनरने हा व्लॉग बघितला तर म्हणतील, की "काय खात असते ही, सतत चरत असते" म्हणून. बरं, आमच्या सेटवरचा एसी इतका थंड आहे, एवढं कूलिंग होत असतं आणि या भर थंडीत ही बया उन्हाचा फील घेत होती. काय करायचं या लोकांचं? तर असा मज्जा, मस्ती, गमती-जमती करत आमचा दिवस कधी जातो हे कळतही नाही.